यांचा हे जाती द्वेष दाखवतो की टेम्पल दाखवलं त्यांनी, ती जामा मस्जिद आहे, पोलीस प्रोटेक्शन आहे तिथे, चौकी लावलेली एसपी साहेबांनी, सुप्रिटेंडेंट पोलीसनं. आम्ही लहानपणापासून वाचतो, मला 45 वर्ष वय झाला, पोलीस प्रोटेक्शन हटलेला नाही आणि त्यांनी त्याच्यामध्ये टेम्पल टाकून दिला. म्हणजे राजकीय दबावाखाली तुम्ही काही करता. जर आता मी बीजेपीचा लेबल लावला तर माझे काम होणार, टेम्पलचा मस्क्यू होणार, एम होणार. हे आहे का तुमचा दाची द्वेष? तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी आहे, तुम्ही जबाबदारीवर बसलेले कमिशनर साहेब, तुम्हाला सांगतोय. आणि तुम्ही जर कायदा सुव्यवस्था शहराची खराब करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही जबाबदार राहताल याचे. काय नाही, आमच्या मुसलमानांना आदत पडलेली, आमच्यावर केसेस होतील, आमचा काय जाणार नाही, जाणार तुमचा. तुम्ही सनदी अधिकारी आहात आणि अशा प्रकारची जर तुम्ही अंमला पाठवण्याची काय गरज होती? आज 26 जुलाई है, कारगिल का दिन, जो लड़ाई हमने जीती, और आज परभनी के अंदर ये इसके अंदर संविधान की हत्या हो रही है और फासिस्ट आइडियोलॉजी को रखने वाले लोग वहाँ की गुंडागिरी कर रहे हैं और लोगों को आप घर के अंदर से निकलने नहीं दे रहे। ये कौन सा कानून है? आप हमेशा पुलिस को आगे करके गैर कानूनी काम करेंगे। वहाँ पे जो अभी काम हुआ है वो गैर कायदेशीर है सर, और वहाँ के लोगों के साथ जो हो रहा है आप वो नहीं देखेंगे। आप अभी इन लोगों के ऊपर मैं एसपी साहब से रिक्वेस्ट करूंगा, जो लोग वहाँ पे आए, जो एरिया के लिए वहाँ की गुंडागिरी करने की कोशिश कर रहे, अपनी सस्ती नेतागिरी की वजह से वहाँ आ रहे, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए सर। बहुत सारे दिनों से परभनी के अंदर नागोबा मंदिर स्ट्रक्चर को लेके वाद विवाद चल रहा था, और जहाँ एलियाने जो मोहल्ला है ना गुलशना बाग का, मंदिर को लेके धार्मिक स्थल है उसको लेके महल्ले वालों को कोई वाद विवाद नहीं है। मगर जिस तरीके से ये माहौल बनाया जा रहा है शहर के अंदर, दादागिरी से आके फेंसिंग वगैरह करा जा रहा, वहाँ का मुस्लिम समाज का उस चीज को विरोध है। मंदिर को मुस्लिम समाज का विरोध नहीं है। और मैं तमाम ही परभनी वालों को ये बात आपके चैनल के माध्यम से बताना चाहूंगा कि वो जगह मस्जिद की नहीं है, वो सरकारी लैंड है, वहाँ एक मंदिर का स्ट्रक्चर है। और पूरी जगह आज जिस तरीके से प्रशासन को हाथ में रख के दादागिरी से जगह को फेंसिंग किया, उसका मुस्लिम समाज विरोध करता। और आज हम कलेक्टर साहब, एसपी साहब, आयुक्त साहब को हमने हमारी पूरी बात रखे उनके सामने कि इस मैटर को किस तरीके से सॉल्व किया था। कलेक्टर साहब ने आश्वासन दिया कि 2-3 दिन के अंदर दोनों पक्ष को सामने बिठाकर इस मामले का मार्ग निकालेंगे। या गोष्टी आज काय झाले? हे गुलशना बाग परिसरात नागोबा मंदिर म्हणून एक जुन्या काळापासून मंदिर अस्तित्वात आहे। त्या मंदिराला गृह विभागाकडून कोणत्या प्रकारची बांधकाम करण्याची हरकत मिळालेली नाही। परभणी शहर महानगरपालिकेने सुद्धा बांधकामाची परवानगी दिलेली नाही आणि त्या मिळकतीच्या संदर्भात वाद दिवाणी न्यायाधीश वरिष्ठर यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्याची अपील सुद्धा जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित असताना परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त आणि इथले सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि तालुका दंडाधिकारी यांनी गैरकायदेशीर ताब्याला कायदेशीर करण्याच्या उद्देशाने कट कारस्थान रचून संविधानाचा हत्या करण्याचा प्रयत्न आज सकाळी 8 वाजता गुलशना बाग या परिसरात केली होती। त्या हत्येचा निषेध म्हणून आणि त्याची जे प्रकार घडला त्याचा उद्रेक शहरात झाला। त्यामुळे आम्ही जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे आलो। साहेबांनी आणि सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस परभणी यांनी आम्हाला आश्वासन दिलं की या संदर्भात आयुक्त यांचा लेखी अहवाल मागून तसेच ज्या दोषी कर्मचारी त्याच्यामध्ये आढळतील त्यांच्या विरुद्ध सोमवारपर्यंत आम्ही कारवाई करू आणि तोपर्यंत शहराची कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचा आणि जे गैरकायदेशीर मंडळी जमवून तिथे 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्याला गुलशना बाग परिसरातील रहिवासी यांनी हाणून पाडलेला आहे। मंदिर बांधण्यास त्यांना विरोध नाही, परंतु त्या जागेवर जेवढी जागा त्यांना नेमून दिलेली त्या जागेवर मंदिर बांधावा हा सुमारे 4 वर्षापासून न्यायालयापुढे प्रकरण प्रलंबित असताना अशा प्रकारचा कृत्य राजकीय लोकांकडून 2 समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नाने करण्यात आला होता। तो प्रकार आम्ही हाणून पाडलेला आहे। जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी आश्वासित केले की सोमवारपर्यंत दोषींविरुद्ध कारवाई होणार आणि आम्हाला जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर पुरा भरोसा आहे की ते नक्कीच कारवाई करतील आणि संविधानिक मार्गाने आम्हाला न्याय मिळवून देतील। आपल्या माध्यमाने एवढंच मी आमच्या गुलशना बाग येथील रहिवाशांना आणि परभणीच्या रहिवाशांना विनंती करतो की कायदा शहरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण राहू द्या, कायदा सुव्यवस्था प्रस्थापित राहू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपला पक्ष अतिशय स्ट्रॉंगली आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेला आहे। कादरजींनी आणि आपण आपल्या भावना निश्चितपणे या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे। झालेल्या घटनेची नक्कीच आपण माहिती घेऊ, त्याची चौकशी करू, अहवाल घेईल मी त्याचा। फक्त जसं आता एसपी साहेबांनी सांगितलं आपल्याला कुठलाही लॉ अँड ऑर्डर खराब होईल असं वर्तन करायचं नाही आहे। आपली लीगल फाईट असेल, बाकी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फाईट असेल ती डेफिनेटली आपण चालू ठेवायची आहे, त्यात काही वाद नाही आहे। मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि 2 समाजामध्ये विनाकारण तेढ होऊन जसं
कादरेबाई बोलले की सामान्य माणूस पिसतो त्याच्यातून. काही पण घटना झाली तो एक कॉमन मैन है जिसका रोजी रोटी हर दिन कमाता है और हर दिन खाता है, चाहे वो हिंदू हो, मुस्लिम हो या और कोई भी हो, उसके ऊपर ज़्यादा असर होता है. तुम और हम लोग 8-10 दिन काम नहीं किया, कुछ फर्क नहीं पड़ेगा, लेकिन कॉमन मैन को बहुत तकलीफ होती है. तो डेफिनेटली आपकी ये जो भावनाएं है ये मैंने पूरा सुना है. डेफिनेटली इसके ऊपर मैं इंक्वायरी करूँगा, अहवाल ले लूँगा, आयुक्त से भी अहवाल ले लूँगा, और जल्दी ही कुछ उधर के लोग कुछ आपके लोग बैठ के इसके ऊपर एक बैठक ले लेंगे, जल्दी करेंगे वो. तो रिक्वेस्ट यही है आपको सबको कि ये पूरा लॉ एंड ऑर्डर कायम रखना है, कोई भी चीज़ ऐसी नहीं करनी कि अपना माहौल खराब हो. धन्यवाद. आदरणीय कलेक्टर सर, आयुक्त महोदय, या ठिकाणी उपस्थित यहाँ सभी बंधु, खादर साहब, इम्तियाज वकील साहब और मोहिते सिंह जी और सभी बांधव, सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. आपली जी मागणी आहे कायदेशीर त्याच्यावरती जरूर विचार होईल. प्रशासन या ठिकाणी तेवढ्याचसाठी बसलेलं आहे. आपण जे बसलेले आहात, आलेले आहात, आणि या ठिकाणी सगळ्यांना तेच आव्हान आहे. आपण ज्या पद्धतीने त्याचे सगळे तपासणी करायला काय करायला जे आपण बोललो आहेत आपल्या भाषणात ते सगळं होईल. परंतु कोणी आपलं जसं आता खादरजींनी सांगितलं की अपनी अमन और चैन ये कायम रखना है, ये हमको करना है, सब में बड़ी बात है. ये कायम रखते हुए ये चीजें चलती रहेंगी, आपकी जो कायदेशीर है वो चलती रहेगी, बट कोई भी कायदा हाथ में ना ले. मोदी सिंह साहब को भी मैं बताऊंगा, थोड़ा सा आपका सब्र रख के हम बात करेंगे. स्टेटमेंट पे भी आपका रखिएगा, और सभी आपके जो तरुण है ये सभी आपको फॉलो करते हैं. ये जो मतलब ये हमारा जो तरुण वर्ग है इनके लिए आपका आदर्श है. तो ये सब कायदेशीर जो है वो उसमें कोई दिक्कत नहीं, लेकिन आपने किसी ने कोई भी कायदा हाथ में नहीं लेगा. और सभी हमारी जवाबदारी है, जैसा बताया खादर साहब ने कि कोरोना का उन्होंने देखा है, तो जैसे हम एक थे वैसे अभी भी हम एक है. बहुत सारे आए अभी पिछले महीने जब से आए हो तभी भी हमने कोई भी मसला हमारा गया नहीं है बाहर के हम जिसको सुलझा नहीं सके. कोई ऐसा नहीं है. सब बड़े बड़े हमारे त्यौहार हुए, बड़े बड़े सन त्यौहार हुए, और कुछ छोटे मोटे मसले हुए. हम आधी रात को भी बैठे, बहुत सारे आप लोगों को मालूम नहीं रहता है कि हम बातें करते रहते हैं कि 2-2, 3-3 बजे तक हम सभी से बातें करते रहते हैं कि ये हो रहा है वो हो रहा है. कि उसी टाइम ये चीज़ें बाहर भी नहीं आती, आपको मालूम भी नहीं रहती कि कभी फॉर एग्जाम्पल खादर साहब ने बात किया कि ये कुछ चल रहा है, किसी ने भी सब थोड़ा सा देख लो. इवन मुझे मतलब कोई ये नहीं कि वहाँ पे लीडर ही चाहिए, किसने इन्फॉर्म कर दिया तो भी हम एक्ट हो जाते हैं. इस तरीके का हमारा माहौल है और वहीं पे वो माहौल खत्म हो जाता है. मैं इंसिडेंसेस नहीं बोलता हूँ, तो अपने को यही रखना है बस. वी हैव टू मेंटेन लॉ एंड ऑर्डर. अपना जो है ये शांति बरकरार रखे, ये मेरा आह्वान है. कोई कायदा हाथ में ना ले, और आप सभी को यहाँ पे जो आए वाले सब प्रतिष्ठित है, ये सभी आप उनको गाइड करेंगे, ये मेरी आशा है, अपेक्षा और खातरी है. हम जिस तरीके से हम चलते आ रहे हैं अभी तक मेरे टेन्योर में, तो ये हम इसी तरह से जाएंगे. धन्यवाद.